नमस्कार मंडळी. आज आपण एका ऊसाच्या प्लॉटवरती आलो होतो. या ऊसाच्या प्लॉटसाठी आपण ऊस स्पेशल अल्ट्रा केंट ही टेक्नॉलॉजी ह्या प्लॉटसाठी दिलेली आहे. पण हा ऊसाचा प्लॉट आहे तो हा ऊसाचा प्लॉट रेग्युलर पद्धतीने न करता साहेबांनी काय केलं आहे, 8 फुटी ऊसाच्या दोन्ही पट्ट्यामधील अंतर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये लागवड केलेली आहे. तर जाणून घेऊया. सर, तुमचं नाव आणि पत्ता सांगा. ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? माझं नाव मच्छिंद्र रामहरी सुरवसे, राहणार फळवणी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. बर. आता तुम्ही पारंपरिक पद्धतीने बऱ्याच वर्षापासून ऊस क्षेत्राचा हा बेल्ट आहे, पण तुम्ही रेग्युलर पद्धतीने 4, 4.5, 5 फुटी सरीमध्ये तुम्ही ऊसाची लागवड करताय. पण ह्या 8 फुटी करण्याच्या पाठीमागचा हेतू काय आणि तुम्हाला सक्सेस आपण ह्या पद्धतीने सक्सेस पण झालेला आहे तो? नाही, आम्ही आजपर्यंत 5.5 फूट 4.5 फूट ह्याशिवाय आम्ही प्रमाण दुसरं आम्हाला माहित नव्हतं. अच्छा, ओके. हा हा. आमच्या एका आपटेस्टाकडून आम्हाला समजलं, काय बातम्या, काय प्रसिद्धी माध्यमातून त्यांचे ॲव्हरेज 1 एकरामध्ये 151 किलो टन. हा, म्हणजे 1 एकरामध्ये हे जर ॲव्हरेज निघत असेल तर आपण का करू नये. आम्ही त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्या संपर्कानंतर आमच्या लक्षात आलं 8 फूट सरी, 8 फुटावर एक जर आपण ओळ घेतली तर त्याचा ॲव्हरेज आपल्याला निश्चित पडेल. आणि त्याचं प्रत्यंतर आज तुम्ही जे पाहताय, तुम्ही बघू शकताय, ते प्रत्यंतर आम्हाला साक्षात त्याचा दृष्टांत झाला. आता यापुढे आम्ही हे 8 फुटाशिवाय दुसरी लागण करत नाही. का? हवेचं हवामान खेळतं, बरोबर आहे. वाढीसाठी पर्यायी म्हणजे चांगला उपयोग होतो वाढीसाठी. आणि हवा खेळती राहिल्यामुळं सतेजपणा चांगलं. हा, आज या उन्हात सुद्धा आपण ह्या प्लॉट मध्ये आणि आपल्या माळावरच्या रानातल्या ऊसात उभा आहे. बरोबर आहे. आणि बघू शकताय की अशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे की फुटव्याची संख्या पण बघू शकता तुम्ही. आपण थोडंसं फुटवं पण मोजून बघूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 ऊसाचे फुटवे आहेत. आणि ऊसाची लांबी बघता, ऊसाची जाडी बघता, जाडी पण खूप मोठी आहे आणि लांबी पण एका कांडीमधील अंतर साधारण 8 ते 9 इंचापर्यंत पडलेलं आहे. ऊसाची कॅनोपी पण बघू शकता. आता चालूच्या कंडिशनला 42, 43 ह्या भागामध्ये म्हणजे सरास सोलापूर जिल्ह्यामध्ये टेम्परेचर आहे, तरीसुद्धा ऊसाची कॅनोपी एकदम अशी पावसाळ्यातल्या ऊसासारखी आहे. तर या ऊसाच्या प्लॉटसाठी उमरशेख साहेबांचं यांना मार्गदर्शन लाभलेलं आहे. तर एकंदरीत तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून म्हणजे समाधानी आहे? आम्ही कितीतरी समाधानी म्हणजे. आणि यापुढे सुद्धा माझ्या काही मित्रमंडळींना हाच मार्ग त्यांना दाखवून त्यांनाही प्रवृत्त मी करणार आहे, कारण तो रिझल्ट मला आला. सर, 1 मिनिट सर. आज तुम्ही ही प्राप्त परिस्थिती आपण बघितली. साधारण 20, 22, 25 कांड्यापर्यंत ऊस आलेला आहे आणि पोतही चांगला आहे, कांडीची लांबीही चांगली आहे, फुटव्याची संख्याही चांगली आहे. सर, तुम्हाला जी दरवर्षी जे तुम्ही ॲव्हरेज घेताय ऊसामध्ये, आज काय वाटतंय व तुम्हाला किती ॲव्हरेज निघल अंदाजे? आम्ही त्याच्या 1.5 पटीपासून पुढे निघू. बरं. मग सरासरी ॲव्हरेज तुमचं पूर्वीचं 50-60, हा, आम्ही त्याच्या 1.5-2 पटीपर्यंत निश्चित म्हणजे 100+ तर 100% तुम्ही घेणारच. म्हणजे असं तुम्ही ह्या प्राप्त परिस्थितीवर ही दिसते ही समोर परिस्थिती आपल्याला. म्हणजे बघू शकतो आपण की बघा, हे कांड्या, पोत आणि ऊसाची जी कॅनॉपिंग म्हणतो किंवा वाड्याचा जो गण असतो, गण साधारण 3.5 ते 4-5 फूटपर्यंत ऊसाचा गण आहे. त्यामुळं त्याची चाल बी त्याच पद्धतीची आहे, कुठल्याही प्रकारच्या डिफिशियन्सी नाहीत. आणि तुम्ही जी टेक्नॉलॉजी उमर सरांनी तुम्हाला दिली, तुम्ही वापरली, त्यांनी जे सांगेल त्या पद्धतीनं आम्हाला जी काय थोडक्यात मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद.